चला मंडळी, सुरुवात करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला केज न्यायालयानं 14 दिवसांची सीआयडी कोठडी रात्री उशिरा सुनावली आणि त्यानंतर वाल्मिक कराडची मध्यरात्रीच बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली। न्यायालयात वाल्मिक कराडच्या वकिलांनी हा गुन्हा राजकीय उद्देशातून झाला असल्याचा युक्तिवाद केला। मात्र सरकारी वकिलांनी खंडणीचे प्रकरण त्यात हातपाय तोडण्याची धमकी आणि त्यानंतर झालेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण यामुळे आरोपीला 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती कोर्टानं मान्य केली। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सुरेश, काय अपडेट? विशाल, 2024च्या शेवटच्या डिसेंबर महिन्यामध्ये जे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना जी घडली होती, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्या अगोदर घडलेलं खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांना हे काल पुण्यामध्ये शरण आल्यानंतर त्यांना रात्री उशिरा तब्बल 12-12:30 वाजता त्या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। सुनावणी देखील खूप उशिरापर्यंत चालली आणि त्यानंतर न्यायालयानं त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली। विशेष म्हणजे युक्तिवाद करत असताना जे आरोपीचे वकील आहेत, गुट्टे नावाचे वकील, त्यांनी देखील युक्तिवाद करत असताना हा राजकीय उद्देशातून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यामुळे आम्हाला कमीत कमी कोठडी द्यावी अशा पद्धतीने देखील मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर बेलच्या संदर्भात देखील ॲप्लिकेशन करण्यात आलं होतं। मात्र न्यायालयानं एकूण आणि जे शासकीय वकील आहेत शिंदे यांनी ज्यावेळेस युक्तिवाद मांडला त्यावेळी हे जे सगळे संपूर्ण प्रकरणाची लिंकेज सांगितल्यानंतर मात्र या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यांची रवानगी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये जे सीआयडीचं आता त्या ठिकाणचं ऑफिस आहे त्या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आली। मात्र यानंतर महत्त्वाची दुसरी एक घटना पाहायला मिळाली, ती म्हणजे याच प्रकरणातील जे 4 आरोपी आहेत त्या 4 आरोपींची मध्यरात्रीच दुसरीकडे त्यांना हलवण्यात आलेलं आहे, कारण या दोन्ही आरोपींच्या संदर्भामध्ये कुठलाही संवाद होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून तपास जो करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तपास करता यावा या अनुषंगाने त्यांना देखील हलवण्यात आले। मात्र विशाल, जर आपण या प्रकरणामध्ये बघितलं तर आणखी 3 आरोपी फरार आहेत। जे हत्येचं प्रकरण संतोष देशमुख हे गाजत होतं त्यापैकी 3 आरोपी हे अद्याप फरार आहेत। त्यामधला सुदर्शन घुले हा जो काय मुख्य आरोपी आहे त्याच्या पकडण्याच्या दृष्टिकोनातून देखील वाल्मिक कराड यांना जी सीआयडी कोठडी आहे ती महत्त्वाची होती अशा पद्धतीने देखील रात्री सुनावणीमध्ये मांडण्यात आलं। आणि आता या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांची कसून चौकशी केली जाणार आहे। एकंदरीतच अवादा कंपनीला ज्या पद्धतीने 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती, तर या प्रकरणाचे जे व्यवहार आहेत, आर्थिक हितसंबंध आहेत, त्याचबरोबर त्यांचे अकाउंट आणि त्यांची संपत्ती जप्तीच्या संदर्भात देखील सीआयडीनं न्यायालयामध्ये पत्र दिलं होतं। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण ज्या काही चौकशीचा फेरा आहे हा वाल्मिक कराड यांना 15 दिवस सहन करावा लागणार आहे आणि 15 दिवसामध्ये त्यांच्याकडून या प्रकरणाच्या संदर्भात काय काय इनपुट्स मिळतात हे देखील सीआयडी आता तपासणार आहे। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल।